हॅलो नमस्कार. वेलकम टू गुरुकुल स्टडी सेंटर. विद्यार्थी मित्रो, आपण 1.1 पासून ते 1.4 कंप्लीट केले. 1.5 म्हणजे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम, त्याला शाब्दिक गणित म्हणतात. ती गणितं अतिशय महत्वाची असतात, फार सोपी असतात, परंतु आपण मुळात प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे चुका जास्त होतात. लक्ष द्या. टू नंबर्स डिफर 3, सम ऑफ द टॉइस ऑफ द स्मॉलर नंबर and thrice of the greater number is 19. Find this number. पहा, आपण ग्रेटर नंबर x मानूया, स्मॉलर नंबर y मानूया. सोल्युशन: लेट द ग्रेटर नंबर bx and स्मॉलर नंबर by. डिफर म्हणजे काय? फरक, राईट? त्यामधला डिफरन्स किती आहे? तो 3 आहे, म्हणजे x मायनस y इज इक्वल टू 3. फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय इक्वेशन होईल? डिफर विल बी 3, दॅट इज x मायनस 3, म्हणजे मोठी संख्या मायनस छोटी संख्या, राईट? x मायनस y इज इक्वल टू 3. हा पहिला पार्ट झाला. पुढे काय म्हटलंय? ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबरचे थ्राइस म्हणजे 3x, स्मॉलर नंबरचं टॉइक्स म्हणजे 2y, आणि या दोघांची ऍडिशन 19 आहे. म्हणजे सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय होईल पहा? थ्राइस द ग्रेटर नंबर दॅट इज 3x, ट्वाइस द स्मॉलर नंबर दॅट इज 2y, सम शुड बी 19. याची बेरीज किती आहे? 19 आहे. आता हे सोडवायचं आहे, तर इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे काय मिळेल? 2x मायनस 2y इज इक्वल टू 6 इक्वेशन मिळेल. आता इक्वेशन 2 आणि 3 चा विचार करूया. कुठलाचा विचार करूया? इक्वेशन 2 आणि 3 चा. हा प्लस 2y मायनस 2y जाईल ना एकमेकांना, राईट? येतं लक्षात का? हा मायनस 2y ला हा प्लस 2y जाईल ऍडिशन केल्यानंतर, म्हणून ऍड करा इक्वेशन. कोणाची? इक्वेशन 2 आणि 3 ची ऍडिशन करा. ऍडिंग इक्वेशन 2 आणि 3. इक्वेशन 2 लिहा, त्याच्या खाली 3 इक्वेशन लिहा. ऍड करत असताना तुम्हाला मी सांगितलं आत्ताच काय येईल? प्लस 2y ला मायनस 2y जातील, राईट? समजतं का? आणि म्हणून काय राहील पहा? 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25. x इज इक्वल टू 25 अपॉन 5 दॅट इज 5. झालं. x इज इक्वल टू 5 आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका, 3 कुठेही टाकू शकता. मी इक्वेशन 1 मध्ये टाकतोय. सबस्टिट्यूटिंग x विल फाइंड इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकलं तर काय येईल पहा? x मायनस y इज इक्वल टू 3 इक्वेशन आहे. x च्या ठिकाणी 5 टाका, म्हणजे 5 मायनस y इज इक्वल टू 3. मायनस y तिकडे ना प्लस होईल, प्लस 3 इकडे ना मायनस होईल. 5 मायनस 3 दॅट इज 2. ओके, 5 मायनस 3 दॅट इज y इज इक्वल टू 2. म्हणजे ग्रेटर नंबर तुमचा कुठला आहे? 5 आहे. स्मॉलर नंबर कुठला आहे? 2 आहे. दॅट्स द एंड. संपलं. इतकं सोपं आहे पहा. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. आपला प्रश्न दुसरा काय दिलाय? कंप्लीट द फॉलोइंग. काय नेमकं दिले बा? आय एम अ रेक्टँगल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ द रेक्टँगल. आता प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे रेक्टँगलचा आपल्याला प्रॉपर्टीज माहित पाहिजे. काय प्रॉपर्टीज आहे? तर अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल, यू नो दॅट, राईट? म्हणजे अपोजिट साइड लेंथ इक्वल असतात, ब्रेड पण इक्वल असतात. या ठिकाणी 2x प्लस वाय प्लस 8 हे लेंथ आहे, आणि 4x मायनस वाय सुद्धा काय लेंथ आहे. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल, यू नो दॅट, राईट? आता याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि सोडवायचा आहे. कसं सोडवायचं पहा? 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. आता या ठिकाणी काय करा? हे तिकडे नाही सगळं पहा. हा प्लस 2x तिकडे मायनस होईल, प्लस वाय तिकडे मायनस होईल, प्लस 8 तिथेच ठेवा. म्हणजे काय होईल? 8 ॲज इट इज. हा 4x मायनस 2x, तसंच हा प्लस वाय तिकडे मायनस होईल, वाय होईल. लक्षात आलं का? बघा, लक्ष द्या. परत मी सांगतो, तुम्हाला लक्ष द्या. हा 2x तिकडे मायनस झाला, राईट? हा प्लस वाय तिकडे मायनस झाला, समजलं का? आणि 8 ॲज इट इज, म्हणजे 4x मायनस 2x मायनस वाय मायनस 2y. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे बा? 8 इज इक्वल टू 2x मायनस 2y इज इक्वल टू 8, और 8 इज इक्वल टू 2x मायनस 2y, राईट? हा, मग आता 2 ने डिवाइड करा. x मायनस y इज इक्वल टू 4. डिवाइड इज टर्म बाय 4. 2 ने डिवाइड करा, राईट? 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल? x मायनस वाय, 8 ला 2 ने डिवाइड करा, 4 येईल, राईट? इक्वेशन 1 मिळाला. कसं? अपोजिट साइड्स आर इक्वल, म्हणजे लेंथ सेम आहे. तसंच ब्रेड सेम घ्या, म्हणजे x प्लस 4 इज इक्वल टू 2y घ्या.
+2y इकडे आणा, +4 तिकडे आणा, म्हणजे x मायनस 2y इज इक्वल टू -4. इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 चा विचार करूया. इक्वेशन 1 आणि 2 चे सबट्रॅक्शन करा. मग इक्वेशन राईट पहिल्यांदा 1 लिहा, त्याच्या खाली 2 लिहा आणि सबट्रॅक्शन करत असताना साईन चेंज होतात, लक्षात द्या. बरोबर का? साईन चेंज होणार म्हणजे साईन चेंज करा. पहा, हा मायनस झाला, x ला प्लस, x ला -x गेला, +2y मधून y गेला म्हणजे y राहील आणि +4 +8 +4 +4 दॅट इज 8. समजलं? म्हणजे लक्षात ठेवा, हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. y इज इक्वल टू 8 इक्वेशन 1 मध्ये टाका तुम्ही किंमत. म्हणजे आपल्याला x ची किंमत येईल, y ची किंमत 8 टाकली, बरोबर, -8 तिकडे प्लस होईल, x इज इक्वल टू 12 आला, x 12 आला आणि y 8 आला. याच्यावरून आपल्याला लेंथ काढूया पहिल्यांदा. नाउ व्हॉट इज लेंथ? तुम्ही 2x + y इज इक्वल टू 8 घेऊ शकता का 4x - y घेऊ शकता. मी 4x - y घेतलाय. x ची किंमत किती? 12. 4 × 12 12×48 -8 म्हणजे 40 येणार. म्हणजे लेंथ तुमची 40 मिळाली. ओके, ब्रेडथ काढा. ब्रेडथ काय आहे? 2y. 2y म्हणजे 2 × 8 16 येणार. राईट, ब्रेडथ मिळाली, लेंथ मिळाली. म्हणजे ब्रेडथ आपली किती मिळाली? 40 मिळाली आणि लेंथ किती मिळाली? 16 मिळाली. समजतं का? हा, या दोन किमती मिळाल्या, लेंथ आणि ब्रेडथच्या. व्हॉट इज पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल? 2 × ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेडथ. किंमत टाका. लेंथची किंमत 40 आहे, ब्रेडथ 16, दोघांची ॲडिशन करा, 56 × 2 करा, 56 ला 2 ने डिवाइड करा, 112. हो गया. काय युनिट असेल ते लिहा. सेंटीमीटर सेंटीमीटर, मीटर असेल मीटर, नसेल तर युनिट, नसेल तर युनिट्स लिहा फक्त. व्हॉट इज एरिया? एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेडथ. किंमत टाका. 40 × 16 16 640. गुणाकार तुम्हालाच करायचा आहे, लक्षात ठेवा. बेरीज तुम्हाला करायची, वजाबाकी तुम्हाला करायचं, भागाकार तुम्हाला करायचा आहे, तरच तुम्ही परफेक्ट व्हाल. लक्षात आलं? इथं आपलं लेंथ आणि ब्रेडथ मिळालं, एरिया मिळाला, पेरिमीटर मिळाले. इथं संपलं आपलं क्वेश्चन नंबर 2 संपला. आता क्वेश्चन 3 ला जाऊया. ओके, काय क्वेश्चन 3 आहे बा? सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज इक्वल टू 70. इफ द डबल एज ऑफ द फादर अँड add it the age of son, sum is equal to 95. Find the present age. प्रेझेंट एज फादरचं समजा मोठा आहे ना फादर, बरोबर का? फादरचं एक्स माना, मुलाचं वय, तुमच्या सनचं वय वाय माना. लेट द फादर प्रेझेंट एज ऑफ फादर इज एक्स. जी मोठी व्यक्ती आहे ती एक्स माना, लहान व्यक्ती आहे ती वाय माना, म्हणजे सोपं जातं. हा, आणि सनचं एज मी वाय मानलं रिस्पेक्टिव्हली. पहिली कंडिशन काय आहे? सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द सन्स एज, म्हणजे x + 2y, x + 2y इज इक्वल टू 70. इक्वेशन 1. दुसरी कंडिशन काय पहा? अकॉर्डिंग सेकंड कंडिशन, इफ द डबल ऑफ एज ऑफ फादर, म्हणजे फादर किती आहे? x एज आहे, तो त्याचा डबल म्हणजे 2x, अँड एज ऑफ सन म्हणजे y, म्हणजे 2x + y इज इक्वल टू व्हॉट? 95. इक्वेशन 2. हे सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार तुमच्यावर आहे. इक्वेशन 1 किंवा 1 ला 2 ने मल्टिपल करा, 2 ने 2 ला पण 2 ने मल्टिपल करू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं सोडवायचं आहे. इक्वेशन 1 ला 2 ने म्हणजे काय होणार? 2x + 4y इज इक्वल टू 140. थर्ड मधून सेकंड इक्वेशन मायनस करा. सबट्रॅक्टिंग सेकंड इक्वेशन फ्रॉम थर्ड, नॉट फर्स्ट. इथे हे दुरुस्त करा. थर्ड मधून आपण सेकंड काय करतोय? सबट्रॅक्ट करतोय. लक्षात ठेवा, बारीक चुका होऊ शकतात, प्रिंटिंग मिस्टेक्स, पण आपण दुरुस्त करूया. सोडवत असताना मायनस सबट्रॅक्शन करतोय, तर साईन चेंज करा. मायनस मायनस मायनस. 4y मधून y गेले 3y, 140 मधून 95 गेले, 45 राहिले. 3y इज इक्वल टू 45. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y? 45/3 दॅट इज 15. आलेली y ची किंमत 15 इक्वेशन 1 मध्ये टाका. x + 2y इज इक्वल टू 70. बरोबर, 15 ना y ची किंमत, मग 2 × 15 दॅट इज 30, प्लस 30 मायनस करा तिकडे गेल्यानंतर, 70 - 30 दॅट इज 40. म्हणजे एज ऑफ फादर इज 40, सन्स एज इज 15. हो गया. तुम्हाला क्वेश्चन असा विचारू, बरोबर, सनच्या बर्थच्या वेळेला म्हणजे जन्माच्या वेळी
वडिलांचं वय किती, तर काय करायचं 40 मधून 15 मायनस करायचं म्हणजे 25 इयर्स ठेवायला. असं आपल्याला क्वेश्चन बदलून विचारू शकतात, थोडासा बदल करू ट्विस्ट करू शकतात, काही हरकत नाही. क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 4 बघूया. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन 4 मोर ट्वाइस इट्स न्यूमरेटर, याचा अर्थ काय पहा. आपण न्यूमरेटर एक्स म्हणूया, डिनॉमिनेटर वाय म्हणजे फ्रॅक्शन एक्स अपॉन वाय. कंडिशन काय दिले पहा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर ट्वाइस द न्यूमरेटर, न्यूमरेटरची ट्वाइस 2x बरोबर. डिनॉमिनेटर वाय आहे आणि त्याच्यापेक्षा 4 ने जास्त आहे. समजा इक्वेशन कसं तयार होतं ते थोडस आपलं डोकं वापरा. चला लक्ष द्या. न्यूमरेटर एक्स म्हणूया, डिनॉमिनेटर वाय म्हणूया. लेट न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इज एक्स, डिनॉमिनेटर इज वाय. व्हॉट इज युअर फ्रॅक्शन? एक्स अपॉन वाय, हा फ्रॅक्शन आहे बरोबर. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बरोबर. डिनॉमिनेटर म्हणजे वाय हा 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर म्हणजे 2x प्लस 4 इतका आहे. y इज इक्वल टू 2x प्लस 4 म्हणजे हा y तिकडे न्या आणि 4 ला इकडे आणा. 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4, हे इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन 1. ओके. आता दुसरी कंडिशन काय म्हटलेलं आहे, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. न्यूमरेटर 6 ने रिड्यूस करा, डिनॉमिनेटर सुद्धा 6 ने रिड्यूस म्हणजे x मायनस 6 y मायनस 6 झाला. आणि कंडिशन काय, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, राईट. म्हणजे y मायनस 6 इज इक्वल टू 12 टाइम्स x मायनस 6, हे लक्षात ठेवा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. दोघांमधून पण 6 मायनस करायचं आहे म्हणजे x मायनस 6 y मायनस 6. कंडिशन तसे होईल x y मायनस 6 जे डिनॉमिनेटर y मायनस 6 इज इक्वल टू 12 टाइम्स x मायनस, आणि सोडवायचं आहे बघा. y मायनस 6 ॲज इट इज 12x मायनस 72, हा y तिकडे ना मायनस 72 इकडे ना, मायनस 6 प्लस 72, 72 मायनस 6 दॅट इज 66 बरोबर आहे. 12x मायनस y इज इक्वल टू 66. इक्वेशन 2 मिळालं. आता इक्वेशन 1 आणि 2 सबट्रॅक्शन, म्हणजे 2 मधून 1 मायनस करा किंवा 1 मधून 2 तुमच्यावर आहे. या ठिकाणी 2 मधून 1 मायनस करा, राईट. 12x मायनस y इज इक्वल टू 66, त्याच्या खाली लिहा 2x मायनस y मायनस 4. साइन चेंज करा, इथं मायनस इथे मायनस प्लस मायनस प्लस. साइन चेंज करताना फार काळजी घ्यायची असते. पहा 12x मधून 2x गेले 10x राहिले, राईट. हा मायनसचा प्लस झाला, प्लस 4 प्लस 60 म्हणजे 70 झालं. 10x इज इक्वल टू 70, x इज इक्वल टू 70 अपॉन 10 दॅट इज 7, राईट. आलेली x इज इक्वल टू 7 इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये कुठेही टाकू शकतो, तुमच्यावर आहे. मी इक्वेशन 1 मध्ये टाकतो 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. 2x, x ची किंमत 7 टाका म्हणजे 2 इंटू 7 14 मायनस y इज इक्वल टू मायनस 4. मायनस 4 इकडे आणा प्लस होईल, मायनस y तिकडे आणा प्लस होईल म्हणजे 14 प्लस 4 इज इक्वल टू y, y इज इक्वल टू 18. पहा न्यूमरेटर 7 आहे, डिनॉमिनेटर तुमचा 18 आहे म्हणजे 7 अपॉन 18 हा तुमचा फ्रॅक्शन आहे. संपलं. फ्रॅक्शन x अपॉन y दॅट इज 7 अपॉन 18. खतम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. पहा सोपे असतात प्रश्न, फक्त आपण नवीन शोध लावतो. पहा 2 टाइप्स ऑफ बॉक्स, या ठिकाणी ए टाइपचा हा बॉक्स आहे, दुसरा बी टाइपचा बॉक्स आहे. ट्रकची कपॅसिटी 10 टन. 10 टन म्हणजे किती किलो, तर 10 इंटू 1000, 10,000 kg. हा. When 150 type of box A and 100 types of box B loaded together, weight will be 10 ton. याचा अर्थ पहा, एका बॉक्सचं वजन आपण x मानूया आणि ए टाइपच्या, बी टाइपच्या बॉक्स किती y मानूया. म्हणजे पहिल्यांदा 150 ए टाइपचे बॉक्स आहे, त्याचं वजन 150x, आणि बी टाइपचे 100 आहेत म्हणजे 100y, आणि हे पूर्ण लोड होतो याचा अर्थ 10 टन म्हणजे 10,000 kg, राईट. असं इक्वेशन तयार होतं. समजतं. डोकं शांत ठेवा, काही घाई करू नका, लक्ष द्या. लिहा. ए टाइपचा बॉक्स जो आहे त्याचं वजन आपण x म्हणूया kg एका बॉक्सचं.
वेट ऑफ द बॉक्स ऑफ टाइप ए विल बी x kg अँड टाइप बी चं आपण काय म्हणूया y म्हणूया, राईट. 1 टन म्हणजे 1000 kg माहिती आहे आपल्याला, मग 10 टन म्हणजे 10,000 kg हे माहिती आहे. म्हणजे पूर्ण लोड ट्रक जर झाला तर 10,000 kg तो त्यामध्ये बसतात, लक्षात आलं किंवा तो वाहू शकतो. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000, कारण लोड पूर्ण झाला, त्या लोडेड ट्रक पूर्ण काय झाला, लोड झाला. म्हणजे कारण त्याचं 10 टन इतकं वजन तयार झालं. बरं, आता पहिल्यांदा इथे 0 0 0 जातील, नंतर 5 ने डिवाइड करा, म्हणजे आपल्याला 50 ने डिवाइड करा प्रत्येकाला. 50 50 ने डिवाइड करा, म्हणजे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 इक्वेशन मिळालं. या प्रत्येकाला 50 ने डिवाइड करून हे आन्सर मिळालं, इक्वेशन 1 मिळालं. आता दुसरं असं आहे, 260 बॉक्सेस ऑफ ए टाईप अँड 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप, म्हणजे 260x प्लस अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन 260x प्लस 40y इज इक्वल टू 10,000, कारण पूर्ण लोड झाला ना, बरं. सो दॅट फुल्ली लोडेड म्हणजे 10 टन इतकाच तो माल त्याच्यात भरलेला आहे असं समजूया. म्हणजे 260x बरोबर, इथे आपण गेलं तर 20 ने डिवाइड होतो, राईट. किती डिवाइड होतं इस टर्मला 20 ने, इथं 13x, इथे 2y इज इक्वल टू 500. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, 2 मधून 1 मायनस करा, 1 मधून 2 मायनस करा, कसंही करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2, पहिल्यांदा दुसरं इक्वेशन लिहा, मग त्याच्या खाली पहिलं इक्वेशन लिहा, सबट्रॅक्शन करा, साइन चेंज करायची, बरोबर ना. इथे 2y ला मायनस 2y जातील, 13x मधून 3x गेले, 10x आहे, 10x इज इक्वल टू 500 म्हणजे 200 गेले 300, म्हणजे x इज इक्वल टू 30. म्हणजे ए टाईपचे 30 बॉक्स आहेत, त्याचा अर्थ झाला, बरोबर. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 30 इक्वेशन 1 और 2 कुठेही टाका, इक्वेशन कुठे टाकू शकतो 1 किंवा 2 मध्ये, मी 1 मध्ये टाकू. 3x प्लस 2y, 3 इंटू एक्स म्हणजे 3 इंटू 30 90 आलं, प्लस 90 मायनस होईल, राईट. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 110, 2y इज इक्वल टू 110, y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2 दॅट इज 55, राईट. आता हे तुम्हाला आलं पाहिजे बेटा, चाल. म्हणजे ए टाईपच्या बॉक्सचं वजन किती आहे 30 kg आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन किती आहे 55 kg. दॅट्स द एंड, संपलं. किती सोपं आहे बा, काही अवघड नाही आहे. लक्षात, असं काही विचारलं म्हणून थोडं म्हणजे तुम्हाला इक्वेशन कंडिशन 1 कुठली आणि कंडिशन 2 कुठली हे समजलं पाहिजे आणि त्याच्यावरून इक्वेशन तयार करता आलं पाहिजे, बाकी काही नाही. आता नेक्स्ट आणि शेवटचा लास्ट क्वेश्चन आहे, काय पहा. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस आणि सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. कुठं लक्ष द्या. समजा ए पासून बी इथपर्यंत जायचंय, ए पासून बी पर्यंत जायचंय, बरोबर. हा जो प्रवास आहे त्याचा, तो काही प्रवास बसने करतो, काही प्रवास एरोप्लेनने करतो. सी या ठिकाणी एअरपोर्ट आहे समजा हा. तर इथला हा जो प्रवास आहे तोचा बसचा आणि उरलेला प्रवास प्लेनचा आहे. बसचा प्रवास x किलोमीटर आहे, राईट, आणि एरोप्लेनचा y आहे, म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू टोटल प्रवास आहे त्यांचा 1900. पहिलं इक्वेशन तयार झालं का. दुसरं काय म्हटलेलं आहे बघा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर्स आणि एरोप्लेनचं स्पीड आहे 700 किलोमीटर आणि 5 तासात त्याचा प्रवास कंप्लीट होतोय. व्हॉट इज टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे डिस्टन्स किती आहे x आहे, स्पीड किती आहे 60, मग बसला लागणारा वेळ x अपॉन 60, बरोबर. तसंच y इतकं डिस्टन्स एरोप्लेनने कव्हर करायचं आहे, एरोप्लेनचं स्पीड आहे 700, मग y अपॉन 700, हा दोन्ही मिळून प्रवास किती तासाचा आहे 5 तासाचा आहे. याच्यावरून इक्वेशन 2 तयार करायचं आहे, बस संपला विषय. आपण आता सोडवूया, लक्ष द्या बेटा. सोल्युशन, लेट डिस्टन्स we shall travel by bus is x किलोमीटर and by aeroplane y किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे 1900, म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 100. हा पहिला पार्ट तर काहीच प्रॉब्लेम नाही, x प्लस वाय इज इक्वल टू 100 पहिली कंडिशन. दुसरी कंडिशनचा विचार करा, टोटल टाइम 5 तास लागला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, पहिलं बसने x किलोमीटर जायचं आहे आणि एरोप्लेनने y किलोमीटर जायचं आहे, मग टायमिंग किती लागला बसला, टाइम इज इक्वल डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर का. Time required for the cover to distance x kilometer by bus x upon 60
टाइम रिक्वायर्ड कवर्ड y किलोमीटर बाय एरोप्लेन, राईट, y अपॉन 700, राईट. हा दोन्ही मिळून टाइम आहे 5 तासाचा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. टोटल किती तासात प्रवास करतो तो? 5 तासात. म्हणजे x अपॉन 16 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. आता हे सोडवूया आपण. सोडवायला काय पद्धत काय वेगळी फार मोठी अवघड आहे असे नाही. 700x प्लस 60y अपॉन 60 इंटू 700 इक्वल टू 5. पुढे सोडवा. 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 70. आता पहिल्यांदा 10 ने डिवाइड केल्यानंतर 2 ने म्हणजे 20 ने डिवाइड होतो प्रत्येकाला. डिवाइड ईच टर्म बाय 10 पहिल्यांदा केलं तर 70x ओके प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आता हे कसं आलं पहा, लक्ष द्या. फक्त एक झिरो कमी केला प्रत्येकातला एक. इथला एक झिरो कमी करा 70x, इथला एक झिरो कमी करा 6y, इथला एक झिरो कमी करा आणि मग गुणाकार केला. 5 इंटू 6 किती आला? 300 इंटू 70 दॅट इज 21,000. ओके. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सोडवायचं आहे. इक्वेशन 1 ला 6 ने गुणा आणि सोडवा तरी चालणार आहे. इक्वेशन 1 मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. ओके, म्हणजे 6x प्लस 6y इज इक्वल टू 19 इंटू 6. 19 6 114, राईट, 0 बरोबर ना. आता मला थोडं सांगा, या दोघांचं सोडवायचं असताना 2 आणि 3, 6y आहे इथं 6y, सबट्रॅक्शन करा. इक्वेशन 2 मधून 3 सबट्रॅक्ट करा. ओके, मग पहिल्यांदा इक्वेशन 2 लिहा, त्याच्या खाली 3 लिहा आणि सबट्रॅक्ट करत असताना साइन चेंज करा. पहा, प्लस 6y ला मायनस 6y जातील. 70x मायनस x म्हणजे 64x आणि 21,000 आहे. 21,000 मधून 11,400 मायनस करा, 9,600 उरेल आणि x इज इक्वल टू 9,600 डिवाइडेड बाय. आता हे सोडवायचं कसं? सोडवू शकता की 96 बरोबर आहे. 64 4 ने 600 150 आहे ना, म्हणजे x किती आला? x म्हणजे बसनं 150 किलोमीटरचा प्रवास करतोय तो, हा त्याचा अर्थ. x इज इक्वल 150. आणि प्रश्न काय विचारला आपला? फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. बसचाच प्रवास विचारलेला आहे बरोबर, तो 150 आहे. समजा तुम्हाला एरोप्लेनचं विचारलं तर 1900 मधून 150 मायनस करायचा, राईट, 1750 असं झालं असतं. एरोप्लेनचा प्रवास किती आहे विचारलाय का? नाही विचारलं तर तुम्हाला काय 1900 मधून 150 मायनस करायचा, तो एरोप्लेनचा प्रवास आहे. समजतं? इथं आपला काय संपलं? शाब्दिक जे गणित होते, वर्ड प्रॉब्लेम होते, हे संपलेले आहेत. ओके मित्रो, धन्यवाद. मगापासून आपण जे लेक्चर ऐकला त्याबद्दल. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाहीये मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रो, मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल. आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि इव्हन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल. आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.